नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्राफिकल मेथड सुरू करतो आहे. तर त्या ग्राफिकल मेथडमध्ये कशा पद्धतीनं आपण ते सोडवायचं आहे. आता याच्या आधी आपण 1.1 सोडवलं आहे, त्याच्यामध्ये सायमल्टेनियस इक्वेशन कशा पद्धतीनं सोडवले जातात. तर हे आता ग्राफिकल मेथडने कसे सोडवले जातात इक्वेशन, तर ते आपण पाहायचं आहे. आता इथं एक टेबल दिलेलं आहे, तर इक्वेशन आपल्याला दिलेले आहे. ही टेक्स्टबुक पेज नंबर 8 वरची ॲक्टिव्हिटी आहे. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड. म्हणजे 1.1 मध्ये पण सायमल्टेनियस इक्वेशन होतं आणि याच्यामध्ये पण होतं, पण आता ही ग्राफिकल मेथड आहे. ग्राफिकल मेथडनं सॉल्व करायचं आहे. 1.1 मधली मेथड जी होती त्या मेथडचं काय नाव होतं, तर सायमल्टेनियस कशा पद्धतीनं होतं, तर ते सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व बाय इलिमिनेटिंग मेथड. 1.1 मध्ये जी होती ती इलिमिनेटिंग मेथड होती. आता जी आपण करणार आहे ती आपण ग्राफिकल मेथड सॉल्व करणार आहे. काय आहे ग्राफिकल मेथड, तर इथं मी एक बॉक्स दिलेला आहे. इथं एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे पण वायची व्हॅल्यू नाहीये. तर इथं एक्सची व्हॅल्यू नाही दिली, इथं वायची व्हॅल्यू दिलेली आहे. इथं एक्सची दिली, वायची नाही दिली. इथं वायची दिली, एक्सची नाही दिली. तर आपल्याला ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करून आपल्याला पूर्णपणे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. आता आपल्या बऱ्यापैकी 1.1 मला वाटतं की व्यवस्थित पद्धतीनं तुमचं सोडवून झालेलं असेलच. तर आता आपण इथं इक्वेशन घ्यायचं आहे. काय आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. हे आहे आपलं इक्वेशन. तर कोणती व्हॅल्यू दिलेली आहे, एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे. पहिल्यांदा हा ब्लॉक काढू, नंतर हा, नंतर हा, नंतर हा. तर आपण चारही ब्लॉक बनवून घेऊयात ह्या पद्धतीनं. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. आता एक्सची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू 0 आहे, तर एक्सच्या ठिकाणी 0 ठेवला तर काय होणार आहे व्हॅल्यू. मी व्यवस्थित सॉल्व करून देते आहे. व्यवस्थित सॉल्व करायचं आहे. कशा पद्धतीनं होते आहे व्हॅल्यू, तर हा आहे वाय. वाय हा इकडंच राहणार आहे. तर हा 0 तिकडे शिफ्ट केल्यानंतर काय होणार आहे, किंवा आपण असं पण करू शकतो, ह्या इक्वेशनला आपण चेंज करून घेऊ शकतो. म्हणजे हे इक्वेशन असं पण लिहू शकतो, वाय इज इक्वल टू एक्स मायनस 1 असंही लिहू शकतो आपण. अशा पद्धतीनं केलं तरी पण चालू शकतं. तर इथं वाय इज इक्वल टू एक्सच्या ठिकाणी 0 ठेवलेला आहे, -1. तर वाय बरोबर काय आलेली आहे व्हॅल्यू, तर काय आलेली आहे व्हॅल्यू, तर इथं आलेली आहे -1. वायची व्हॅल्यू आलेली आहे -1, म्हणून इथं -1. तर पॉईंट आहे हे आपला 0 -1. हा पहिला ब्लॉक आपला डन झालेला आहे. आता आपण सेकंड सोडवून घ्यायचं आहे. कशा पद्धतीनं होणार आहे सेकंड इक्वेशनमध्ये, परत तेच पुट करायचं. वाय इज इक्वल टू काय दिलेले आहे इथं, काहीच नाही आहे एक्सच्या ठिकाणी. एक्स मायनस 1 हेच इक्वेशन घ्यायचं आहे. नेक्स्टमध्ये पण तसंच, वाय इज इक्वल टू एक्स मायनस 1. आणि फोर्थमध्ये पण तसंच, वाय इज इक्वल टू एक्स मायनस, इथं 1 नाही येणार, हां 1 आहे, बरोबर आहे. तर आता इथं आपल्याला टाकायचे आहे, वायच्या ठिकाणी काय दिलेले आहे, 0 दिलेले आहे वायची व्हॅल्यू. तर एक्सच्या ठिकाणी काय आहे माहीत नाही आहे, एक्सच्या ठिकाणी काहीच नाही आहे. मग कशा पद्धतीनं होणार आहे, तर इथं -1 आणि हा एक्स. तर एक्स इज इक्वल टू काय होणार आहे, तर 1 होणार आहे. तर व्हॅल्यू आली आहे 1. अशा पद्धतीनं हा टेबल तयार होतो आहे. तर आता नेक्स्ट आहे, वायची व्हॅल्यू दिलेली आहे का नाही आहे, तर एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे -1. तर काय होणार आहे, वायचं वाय आहे असा, वायची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची, 3 - 1 2. तर व्हॅल्यू किती आलेली आहे, 2 आलेली आहे. असे त्या ब्लॉकमध्ये पुट करायचे आहेत व्हॅल्यू. आता इथं -3 दिलेलं आहे वायची व्हॅल्यू, एक्सची माहीत नाही आहे. तर काय होणार आहे, एक्स काय होणार आहे, एक्स एका साईडला घेऊयात. आता हा -3 इथं आणि हा परत +1 होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं होणार आहे, एक्स इज इक्वल टू -2. तर एक्सची व्हॅल्यू आलेली आहे -2. आता ह्या किमती पुट करून घ्यायच्या आहेत, 3 2 आणि त्याच्यानंतर -2 -3. अशा पद्धतीनं हा आपला ब्लॉक पूर्णपणे बनवून झालेला आहे. त्याच्याच जोडीला दुसरं इक्वेशन दिलेलं आहे. तर काय दिलेलं आहे दुसरं इक्वेशन, 5x - 3y, त्याच ॲक्टिव्हिटीमध्ये आहे हे, इज इक्वल टू 1. आता असं जर आलं तर इक्वेशन आपण सॉल्व कसं करायचं, तर याच पद्धतीनं करायचं आहे. तर त्याच्या व्हॅल्यू येणार आहेत अशा की काय आहे, पहिली हा ब्लॉक आहे आपला, एक्स
वाय आणि एक्स वाय. त्याच्यानंतर करायचं आहे, त्याच्यानंतर घ्यायच्या आहेत व्हॅल्यूज. एक्सच्या व्हॅल्यू आता आपण इथं घेऊ शकतो, कोणत्याही घेऊ शकतो. नाही सॉरी, कोणत्याही घेऊन नाही चालणार आहे आपल्याला, तर बनवायच्या आहेत. इथं दिलेली आहे, एक्सची व्हॅल्यू दिली, वायची व्हॅल्यू दिली आहे. तर त्याच्यानंतर इथं एक्सची व्हॅल्यू माहीत नाही आहे, याचे दिलेले आहे -2. तर आता आपण हे सॉल्व करून बघणार आहे. इथं दिलेलं आहे, इथल्या व्हॅल्यू माहीत नाहीत. इथं -4 दिलेलं आहे. ज्या ब्लॉकमध्ये जे ब्लॉक आहेत त्या व्हॅल्यू, इथली पण व्हॅल्यू माहीत नाही, इथली पण व्हॅल्यू माहीत नाही, इथली पण व्हॅल्यू माहीत नाही आणि इथली पण माहीत नाही आहे. तर त्याच्यानुसार आपल्याला हे काढायचं आहे. तर ते आपण कसं काढायचं, तर हे इक्वेशन घ्यायचं आहे, त्याच्यानुसार व्हॅल्यू पुट करायची आहे. हे इक्वेशन घेतलं, 5x - 3y = 1. एक्सची पहिली दिलेली आहे 5 × 2 -3 × y = अशा पद्धतीनं काढायचं आहे. प्रत्येकाची व्हॅल्यू 5 × 2 = 10 होणार आहे, -3y = 1. तर आता काय होणार आहे, 3y हा इकडं राहणार आहे, = हा 1 आहे, हा इकडं शिफ्ट झाल्यानंतर काय होणार आहे, तर इथं होणार आहे -9. आणि कशा पद्धतीने हा 3y, पण हा -y आहे, हा मायनस मायनस कट होणार. y = 9 / 3. 3 1 = 3, 3 3 = 9. y = काय आलेलं आहे, 3 आलेलं आहे. म्हणजे ही व्हॅल्यू आली आहे 3. तर कशी आली हे व्यवस्थित मी सॉल्व केलेलं आहे, तुम्ही पण त्याच पद्धतीनं सॉल्व करायचे. त्याच्यानंतर सेकंड व्हॅल्यू घ्यायची आहे. ही सेकंड व्हॅल्यू वायची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, 5x - 3y = फक्त पुट करत राहायचं आहे. पुट करता एकदा 1.1 व्यवस्थित सोडवा, परत एकदा सोडवा, परत प्रॅक्टिस करा, मग ह्या तुम्हाला व्हॅल्यू व्यवस्थित पुट करता येणार आहेत आणि काढता सुद्धा येणार आहेत. तर इथं 5x आहे असा राहणार आहे, 3 आणि वायची व्हॅल्यू आहे म्हणून इथं 8 टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने ह्याचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. 5 × 3 8 = किती येणार आहे, 24 येणार आहे, = 1. तर आता काय होणार आहे, हा 5x आहे असा = हा तिकडे शिफ्ट करूयात 1, हा -24 आहे, तिकडे गेल्यानंतर +24 जाणार. 5x = इथं आलेलं आहे 25, x = 25 / 5. 5 1 = 5, 5 = 25. x = काय आलेलं आहे, 5 आलेली आहे ही व्हॅल्यू, आणि y = ही अशी आलेली आहे. तर इथं मी मगाशी डायरेक्टली लिहिलं होतं, तर ते तसं नव्हतं. तर हे असं सॉल्व करून लिहायचं होतं, जेणेकरून प्रत्येक मुलांना व्यवस्थित ते एक्झाम्पल समजून येतील, सोडवलेत कसे ते समजतील. तर छानपैकी व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, कसं सोडवलं आहे ते परत परत तुम्ही पण प्रॅक्टिस करायचं आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट आहे, ही व्हॅल्यू काढायची आहे, एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. इथं पण वायची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला. तर हे इक्वेशन घ्यायचं आहे, 5x - 3y = 1. अशा पद्धतीनं घेतल्यानंतर आता काय होणार आहे, तर 5xच्या ठिकाणी काय आहे का, काय एक्सची व्हॅल्यू माहीत नाही, तर 5x ॲज इट इज असणार आहे. ही व्हॅल्यू आहे, कोणाची व्हॅल्यू आहे, वायची व्हॅल्यू आहे, म्हणून -2 इथं सबस्टिट्यूट केलं. तर कशा पद्धतीनं होणार आहे इथं, तर बघायचं आहे, हा 5x आहे असा, मायनस हा काय होणार आहे, 3 2 = 6 होणार आहे, पण काय होणार आहे, हा मायनस मायनस प्लस होणार आहे, = 1. हा 5x = हा 6 तिकडं शिफ्ट केला, हा -6 झाला. तर इथं काय होणार आहे, तर इथं होणार आहे -5. तर हा x इथं राहणार आहे, परत हा 5 इकडं शिफ्ट होणार आहे, 5 1 = 5 असा येणार आहे, x = -1 येणार आहे. ही व्हॅल्यू काय येणार आहे, x = -1. व्यवस्थित सॉल्व करायचे, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. तर आता आपण इथंच आपण पुढचं इक्वेशन सोडवून घेऊयात. आता इथं दिलेलं आहे 5x - 3y = 1. त्याच्यामध्ये आता पुट करायची आहे ही एक्सची व्हॅल्यू, 5 - 4 आहे इथं, -3y = 1. तर मला वाटतं की तुम्हाला व्यवस्थित समजून येत असेल. तर 5 4 आहे -20 येणार, कारण हा प्लस आहे, हा मायनस आहे, तर -20 येतं, -3y = 1. तर कशा पद्धतीनं होणार आहे, तर इथं -3y राहणार आहे, आणि हा इकडे शिफ्ट केल्यानंतर मायनसचा होणार आहे प्लस.
+20 होणार आहे. तर झाला +20. +20 झाल्याच्या नंतर हा मायनस काय आहे, 3y आहे इज इक्वल टू इथं आहे 21. 20 प्लस हा झालेला आहे. y इज इक्वल टू हा तिकडे शिफ्ट केला 21 डिवायडेड बाय कशा पद्धतीनं होणार आहे, तर इथं 3 1 जा 3, 3 7 जा होणार आहे. 3 7 जा हा मायनस वाय तर वायच राहणार आहे, कारण मायनस साईन सकट लक्षात घ्यायचं आहे. साईन कुठंही जात नाही आहेत, साईनला अजिबात चेंज करायचं नाही. 3 1 जा 3 अशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन केल्यानंतर हा मायनस वाय झालेला आहे. तर इथं काय आलेलं आहे, 7 आलेलं आहे. 7 आलेलं आहे, पण ह्या वायला साईन असं देणं चांगलं नाही वाटत आहे, म्हणून ते साईन आपण 7ला देऊन टाकायचे. म्हणून वाय बरोबर काय आलेली आहे आपली व्हॅल्यू, -7 आलेली आहे. मग आपला हा ब्लॉक आहे तो -7. तर हे व्यवस्थित सोडवायचं आहे. तुम्हाला समजलं असेल मला असं वाटतं. व्यवस्थित समजून घ्या. पुट करायचे आहेत व्हॅल्यू आणि फक्त साईनमध्ये चुकायचं नाही. साईन कोणतेही कुठंही चुकायचे नाहीत. व्यवस्थित साईन घ्यायचे. प्लस मायनस हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ती ट्रिक व्यवस्थित जर तुम्हाला समजली आणि मी ती व्यवस्थित पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तरी तुम्ही तिला व्यवस्थित म्हणजे व्हिडिओ परत बघा, रिपीट व्हिडिओ बघा आणि रिपीट व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा हे किती इझी आहे. व्हिडिओ बघत असताना तुम्ही पण त्याचबरोबर पॉज करून तुम्ही ते व्हिडिओ सोडवा. स्वतः सोडवल्याशिवाय तुम्हाला ते एक्झाम्पल प्रॉपर जमणार नाही आहेत. त्यामुळं आधी समजून घ्या, मग सोडवण्याचा प्रयत्न करा. नाहीच काही कळलं तर कमेंट्स करा की मला हे समजलेलं नाही आहे. तर तुम्ही डायरेक्टली माझ्या मेसेज करू शकता. त्याच्यावरून मी तुम्हाला मग परत ते व्हिडिओ बनवून टाकेन. तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. म्हणजे आता आपल्याला ह्या दोन्ही टेबलच्या बेसिसवरती आता आपल्याला इथं जे आहे, आता पूर्णपणे इथं व्हॅल्यू पुट झालेले आहेत. तर आपण इथं आता टेबल बनवून घेऊयात. टेबल बनवल्याच्या नंतर आपण ग्राफ कसा बनवायचा याच्या पूर्णपणे आपण इथं बघणार आहे. -4 आणि हा आहे -7. हा आपले दोन्ही टेबल आलेले आहेत. दोन्ही टेबलच्या बेसिसवर आपण आता ग्राफ प्लॉट करणार आहे. ग्राफ कशा पद्धतीनं बनवायचा आहे ते आपण बघणार आहे. ग्राफिकल मेथडनं आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करतोय. तर काय असते ग्राफिकल मेथड, तर ते आपण बघूयात. कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं ग्राफ प्लॉट करायचं ते बघायचं आहे. आता आपल्याला या ग्राफ पेपरवरती हा अशा पद्धतीचा ग्राफ पेपर हा प्रत्येकाला पाहिजेच आहे. त्या ग्राफ पेपरमध्ये पहिल्यांदा आपण टेबल बनवून घेणार आहे. टेबल काय आहेत आपले ते आपण व्यवस्थित इथं बनवून घ्यायचं आहे. इथं नंबरिंग वगैरे करायचं आहे. तर पहिला टेबल आहे आपला तो हा टेबल आपण घेणार आहे. x - y = 1 अशा पद्धतीनं. आता x आणि हा y आणि x y छान अक्षर काढायचं आहे. आता माझं इथं खूप खराब अक्षर येते, तरी पण आता तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित करून घ्यायचं आहे, व्यवस्थित काढायचं आहे. कारण माझ्याकडं तसं इक्विपमेंट नाही आहेत की बाबा मी तुम्हाला छान पद्धतीनं व्हिडिओ शूट करेल किंवा मला ते एक्सप्लेन करण्यासाठी हे. पण मी आता जे बनवते आहे त्याच्यावरती कम्फर्टेबली तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं मी बनवण्याचा प्रयत्न करते आहे. माझ्याकडं वेळ कमी असतो, त्यामुळं मी व्हिडिओ नाही बनवू शकते. माझा वेळ खूप जातो या व्हिडिओ बनवण्यासाठी. पण मला तुम्हाला माझं नॉलेज देण्यासाठी मी इंटरेस्टेड आहे. त्यामुळे हे व्हिडिओ बनवते आहे मी, की जेणेकरून 10th मुलांचं बेसिक क्लिअर व्हावं आणि त्यांना चांगले मार्क पडावेत ही इच्छा आहे. हे अशा पद्धतीने टेबल बनवून घ्यायचे आहेत. 0 हा -1 हे आपण टेबल बनवून घेतोय. पॉईंट व्यवस्थित घ्यायचं, मिस्टेक करायची नाही. एकदा का मिस्टेक केली तर ग्राफ वगैरे सगळं चुकणार आहे. तर व्यवस्थित सोडवून घ्यायचं आहे. छान पद्धतीनं चे टेबल बनवून घ्यायचे आहेत. या पेजवरती ग्राफचे टेबल दोन्ही बनवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण ग्राफ कसा बनवायचा ते बघूया. नेक्स्ट आहे आपलं नेक्स्ट टेबल आहे, इक्वेशन आहे आपलं हे 5x - 3y = 1. तर हे x आणि y अशा पद्धतीनं हा 2 3 5 8
-1 -2 -4 -7 ह्या पद्धतीनं आपलं टेबल बनवून घेऊयात. आता याच्यामध्ये या ब्लॉकमध्ये एक ब्लँक आहे आपलं आणि इथं. तर आपला हा टेबल रेडी होतो आहे. हा 5 8 नंतर हा मायनस, हा मायनस, मायनस आणि हा मायनस असे हे नंबर आपले ड्रॉ करून झालेले आहेत. आता आपण ग्राफ बनवून घेऊयात. या ग्राफमध्ये ग्राफ पेपर घेते. आता ग्राफ पेपर व्यवस्थित आपण ड्रॉ करणार आहे. तर छानपैकी आपल्या ह्याला पेन्सिलला छान टोक करून घ्यायचे, जेणेकरून आपला ग्राफ हा एकदम व्यवस्थित यायला पाहिजे. तर आपण पहिल्यांदा एक्सेस एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपण ड्रॉ करून घेणार आहे. बरोबर मधोमध सेंटरला आपला हे घ्यायचं आहे. वाय ॲक्सिस घेऊयात सुरुवातीला ड्रॉ करून. मी अगदी व्यवस्थित पॉज घेऊन व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळं तुम्ही व्यवस्थित ते काढण्याचा प्रयत्न करा. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इथं शिकवत आहे कशा पद्धतीनं ग्राफ बनवायचा आहे. बेसिक बऱ्याच जणांचं क्लिअर नसतंय, तरी व्यवस्थित इथं बेसिक सकट सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही व्यवस्थित माझे व्हिडिओ व्यवस्थित बघायचे आहेत. छानपैकी एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत त्याच्यानुसार. आता हे झालं आपलं ग्राफचं प्लॉटिंग. आता पहिलं काय आहे, एक्स ॲक्सिस हा आहे एक्स ॲक्सिस, हा आहे वाय ॲक्सिस. अशा पद्धतीनं नंबरिंग करून द्यायचं आहे. आणि नेहमी इथं स्केल मेंटेन करायचं, स्केल मेन्शन करायचं. स्केल आता आपण काय घेतोय, स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. हे नेहमी लिहायचं. ऑन बोथ दी ॲक्सिस. दोन्ही ॲक्सेसवर आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट घेत आहे. तर आता आपला पहिला काय आहे, आपलं पहिलं इक्वेशन काय आहे, पहिलं इक्वेशन आपलं असं आहे. पहिलं इक्वेशन आपण बघूयात. पहिलं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. आता हे आपण पहिल्यांदा त्याचे आपण पॉईंट घेणार आहे. पॉईंट घ्यायचे आहेत. पॉईंट आपल्या टेबल्सनुसारच घ्यायचे आहेत. टेबल आपला काय आहे, तर मी टेबल आता इथं घेते की जेणेकरून तुम्हाला पण लक्षात यायला पाहिजे. तर टेबल आपला काय आहे, फर्स्ट इक्वेशन आपलं पहिलं जे आहे 0. आधी नंबरिंग करून घेऊयात आपलं सगळीकडं. म्हणजे या साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात. इथं 1 2 3 4 5 6 7 8. आता इकडं -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 अशा पद्धतीनं. इथं परत इथं -1 -2 -3 -4 इथं पूर्णपणे डॅश करायचं, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की इथं बाबा इथं मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीनं अगदी छोटं छोटं केलं तरी चालेल तुमच्या लक्षात येण्यासाठी. -6 -7 -8 -9 -10 जे की पूर्ण नंबर दिले तरी चालतील. आता आपण फास्टमध्ये करून घेऊयात. 3 4 5 6 7 8 9 10. आता ह्या पद्धतीनं आता आपल्याला पूर्ण ग्राफ सुरू करायचे आहेत. नंबर घ्यायला चालू करायचं आहे. काय नंबर आहेत आपले, तर पहिला नंबर आहे एक्स ॲक्सिसवरती 0. तर हा आहे 0. 0 हा मेन्शन केला इथं. 0 हा दोन्हीच्या मध्ये 0 आहे. 0 आणि वाय ॲक्सिसवरती किती आहे, -1. वाय ॲक्सिसवरती किती आहे, हा -1. तर हा आपला
पॉईंट झाला, हा 0 आणि हा अशा पद्धतीने इथं पॉईंट आपण प्लॉट करून घेतला. हा मग तिथं पॉईंट द्यायचा 0 -1, हा आपला पहिल्या ह्याच्यामधला पहिला पॉईंट आहे. तर हे झाले, इथं प्लॉट करून घेतला आहे मी 0 -1. त्याच्यानंतरचा नेक्स्ट आहे 1 आणि 0. एक्स ॲक्सिसवरती 1, मग हा एक्स ॲक्सिस आहे त्याच्यावरती 1 आणि 0. तर मग माझा पॉईंट कुठं येणार, तर इथं येणार. हा 1 आणि वाय ॲक्सिसवरचा 0. तर इथं मी लिहून टाकते 1 आणि 0. तर माझं हे अशा पद्धतीनं आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं काय आहे, पहिल्यांदा एक्स ॲक्सिसवरचा 3 आणि वाय ॲक्सिसवरचा पॉझिटिव्ह नंबर, प्लस मायनसमध्ये गडबड करायची नाही आहे. तर हा आहे माझा 3 आणि हा 2. हा 3 आणि हा 2 इथं मॅच झालेला आहे, म्हणून इथं पहिल्यांदा 3 लिहायचा, नंतर 2 लिहायचा. जसे इथं लिहिलेलं आहे तसेच नंबर घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर -2, जो की एक्स ॲक्सिसवरचा -2 आहे, हा -2, हा माझा -2 आहे. आणि वाय ॲक्सिसवरचा -3, हा माझा एक्स ॲक्सिसवरचा -2 आहे, वाय ॲक्सिसवरती -3. म्हणजे पॉईंट कुठं होतो आहे मॅच, तर या कंपार्टमेंटमध्ये मॅच होतो आहे. म्हणून इथं मी पॉईंट टाकणार आहे -2 -3. अशा पद्धतीनं झालेलं आहे माझं हे. तर माझं पूर्णपणे ग्राफ व्यवस्थित ड्रॉ होतोय का, लाईन ड्रॉ होती का त्या ह्याच्यामधून, त्या चारी पॉईंटमधून लाईन, स्ट्रेट लाईन ड्रॉ व्हायला पाहिजे बरोबर पॉईंट घेऊन. त्यासाठी पेन्सिलला एकदम व्यवस्थित टोक करायचं आहे. तर आता मी व्यवस्थित पॉईंटमधून ते लाईन ड्रॉ करणार आहे. तर ही अशा पद्धतीनं माझी लाईन मी ड्रॉ करून घेतली आहे. ग्राफ हा कन्सेप्ट एकदम व्यवस्थित कन्सेप्ट करून बघायचा आहे. अजिबात तिरकी वगैरे लाईन घालवायची नाही आहे. तर प्रॉपर व्यवस्थित ड्रॉ झालेली आहे माझी लाईन. आता मी या लाईनचं इक्वेशन देऊन टाकणार आहे. म्हणजे लाईनचं इक्वेशन कोण, एक्स मायनस वाय हे आपलं लाईनचं इज इक्वल टू 1. ह्या पॉईंट जिचे आहेत तिचं इक्वेशन त्या लाईनवरती आपल्याला लिहावं लागणार आहे. काय आहे आपलं, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. हे माझ्या लाईनचं इक्वेशन आहे. मी त्या लाईनचे पॉईंट पण घेतले, तर माझा ग्राफ असा छान दिसायला लागलेला आहे व्यवस्थित. तरी मला व्यवस्थित इथं मोबाईलच्या स्टँडमुळे व्यवस्थित बनवता येत नाही आहे, तरी पण मी छान बनवण्याचा, पण तुम्ही एकदम मस्त ग्राफ बनवायचा आहे, जेणेकरून ग्राफ असा छान क्लीन ग्राफ दिसला पाहिजे की आपले पॉईंट कुठं आहेत, कशा पद्धतीनं मेन्शन केलेलं आहे. तर तुम्ही छान बनवून घ्यायचं आहे. माझं एवढं छान नाही आलेलं, तरी पण ते तुम्हाला सफिशियंट आहे की समजून येण्यासाठी. तर नेक्स्ट लाईनचे आपण घेऊयात. त्याच्यानंतरच्या नेक्स्ट लाईनचे काय आहेत आपले ते बघूयात. पॉईंट काय आहेत नेक्स्ट पॉईंट, तर हे असे पॉईंट आहेत. तर आता आपण काय आपलं इक्वेशन 5x - 3y इज इक्वल टू 1, तर हे आहे. तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे, हे पूर्णपणे आपण तो ग्राफ आता जसे पॉईंट दिलेले आहेत तसेच पॉईंट घेऊयात. म्हणजे पहिल्यांदा एक्सचे पॉईंट घ्यायचे आहेत. एक्सचे पॉईंट काय आहेत, एक्सचा पॉईंट आहे 2 आणि वायचा आहे 3. म्हणजे कुठं आहे हा 2 आणि वाय ॲक्सिसवरचा 3 इथं आलेला आहे पहिला पॉईंट. तर लगेच त्याला नंबर देऊन टाकायचा आहे 2 आणि 3. हे झालं माझं पहिला पॉईंट. आता नेक्स्ट पॉईंट आहे 5 आणि या वाय ॲक्सिसवरचा 8. 5 इथं आहे, 5 आणि हा पॉईंट 8 दोन्ही कुठं मॅच होतात, तो पॉईंट म्हणजेच आपला हा पॉईंट 5 आणि 8. अशा पद्धतीनं हा मॅच झालेला आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे -1 आणि -2. पहिल्यांदा एक्स ॲक्सिसचा -1, हा -1 आहे आमचा एक्स ॲक्सिसचा आणि -2 माझा पॉईंट इथंच आलेला आहे या लाईनच्या ह्याच्यामध्ये. तर मी त्याला आता नंबर देणार आहे बरोबर -1 आणि -2. आता तो पॉईंट जरी याच्यात आला असला तरी आपल्याला काय करायचं आहे, तो पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. आपण कुठं दिलेला आहे, सेकंड लाईनचा दुसऱ्या लाईनवरती आलेला आहे. आता फोर्थ पॉईंट आहे -4 इथं आहे आणि वाय ॲक्सिसवरचा -7. आता हा -4 सरळ बघायचं, -4 हा -4 आहे आणि हा आहे -7. तर मी इथं पॉईंट बरोबर नोट डाऊन करते आहे. तर त्याला
मी छान सर्कल केलं आणि लगेच तिथं नंबर दिले त्यांचे, की जेणेकरून आपल्याला परत गडबड व्हायला नको, की बाबा माझं पॉईंट कुठं आहे, कशा पद्धतीनं आहे, तर माझा इथं आला आहे. तर आता मी परत स्ट्रेट लाईन करून घेणार, त्यांना पूर्ण पॉईंट जोडून घेणार, व्यवस्थित तिरकी लाईन घालवायची नाही आहे. मला सगळे पॉईंट कॅप्चर करायचे आहेत एकाच लाईनमध्ये आणि कुठं मॅच होते ते पण बघायचं आहे. पूर्णपणे माझं सगळ्या पॉईंटमधून लाईन जायला पाहिजे. तर अशी माझी लाईन गेलेली आहे. अगदी व्यवस्थित पद्धतीनं लाईन ड्रॉ करून घेतली आहे. तर माझा पॉईंट कुठं मॅच झालेला आहे, तर इथं मॅच झालेला आहे. दोन्ही लाईन माझ्या ह्या पॉईंटवरती मॅच झालेलं आहे आणि मला आता ह्या लाईनचं इक्वेशन लिहायचं आहे. मी या लाईनचं इक्वेशन इथं लिहिणार आहे. 5x -3y = 1. मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर कट पद्धतीनं व्यवस्थित करायच्या आहेत. कुठंही मिस्टेक करायची नाही. स्टेप बाय स्टेप हळूहळू सुरुवातीला सोडवायचं आहे. नंतर तुम्ही एकदा त्याच्यामध्ये व्यवस्थित परफेक्ट झाल्याच्या नंतर तुम्ही ते व्यवस्थित सोडवू शकता, व्यवस्थित करू शकता. पण सुरुवातीला स्टेप बाय स्टेप व्यवस्थित फॉलो करायची. एकदा का त्या तुम्हाला स्टेप फॉलो करायची सवय लागली तर नंतर तुम्हाला कोणतेही मिस्टेक, आणि मॅथ्समध्ये करेक्शन खूप महत्त्वाचे असते. आणि एवढं पण मोठं काही रॉकेट सायन्स नाही आहे की इथं बाबा कॉम्प्लिकेटेड तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत. एकदम इझी बेसिक मॅथ्स आहे. प्लस मायनसच आहे आणि मल्टिप्लाय डिव्हिजन कशा पद्धतीनं, आणि बेसिक टेबल्स तुमचे लर्न असले पाहिजे. 10th पर्यंत टेबल लर्न करा, व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा, अशा स्टेप व्यवस्थित फॉलो करा. आता आपलं पॉईंट कुठं मॅच झालेलं आहे, -1 आणि -2 मध्ये मॅच झालेला आहे. तर हे आहे आपलं. मग इथं आपण आन्सर पुट करायचं आहे. तर आन्सर पण व्यवस्थित पद्धतीनं लिहायचं, की जेणेकरून बाबा कुठं आपलं मॅच झालेलं आहे. आपल्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्या अशा ग्राफिकल पद्धतीनं सॉल्व्ह झालेल्या आहेत, सॉर्ट आऊट झालेल्या आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, द इथं पूर्णपणे लिहायचं आहे. The coordinates of the point of intersection are -1, -2 आणि दॅट इज युअर एक्स अँड वाय. म्हणजेच एक्स आणि वाय = -1, -2 इज दी सॉल्युशन. अशा पद्धतीनं आपलं हे एक्झाम्पल सॉल्व करून झालेलं आहे. आय होप तुम्हाला छानपैकी समजलं असेल. तरीही व्यवस्थित व्हिडिओज परत बघायचा आहे, परत ते सोडवायचं आहे. हे आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. अशा पद्धतीनं छान व्यवस्थित सोडवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे, ॲक्टिव्हिटी नंबर 2 आहे. टेक्स्टबुकच्या पेज नंबर 8 वरतीच आहे ती ॲक्टिव्हिटी. आता आपण सोडवूया, जेणेकरून तुमच्या ॲक्टिव्हिटी तरी कन्सेप्ट क्लिअर होतील. त्याच्यानंतर आपण पुढं एक्सरसाइज सोडवूयात. पहिली गोष्ट आहे, ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेली आहे. काय ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, तर सोडवायचं आहे. सॉल्व इक्वेशन x - y. म्हणजे हेच जे एक्झाम्पल आहे तीच ॲक्टिव्हिटी, पेज नंबर 8 वरची ॲक्टिव्हिटी. आता आपण इलिमिनेटिंग मेथडनी जर सोडवली तर ती कशी होणार आहे, तर आपण ते बघा आता कशी पद्धतीनं सोडवणार आहे. हे आपलं इक्वेशन पहिलं. दुसरं इक्वेशन 5x - 3y = 1. आता आपण दुसऱ्या मेथडनं पण बघूयात. इलिमिनेटिंग मेथडनं बरोबर तीच व्हॅल्यू येते का, तर आपल्याला क्रॉस चेकिंग करायचं. म्हणजे आत्ताचंच एक्झाम्पल आपण तीच ॲक्टिव्हिटी आता आपण पुढं सोडवतो आहे. इथं दिलेलं आहे, तर आता आपल्याला इथं दोन्ही इक्वेशनमध्ये काय दिसतं, इथं 3y आहे, इथं काही नाही आहे. साईन तर असे आहेत, साईन तर सेम आहे. मग व्हेरिएबल सेम करूयात का, इक्वेशन याला नंबरिंग करून देऊया. = 1. ह्याला नंबर दिले 5x - 3y = 1 आहे दुसरं. आणि ह्याला आता पहिल्या इक्वेशनला आपण मल्टिप्लाय करूया 3 न. तर आपण असं म्हणू शकतो,
मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3 बोलू शकतो याला. मग याला मल्टिप्लाय करायचं आहे पहिल्या इक्वेशनला, तर 3x मायनस 3y इज इक्वल टू 3. हे असं आपलं इक्वेशन झालेलं आहे नंबर 3चं इक्वेशन. फर्स्टला आपण मल्टिप्लाय केलं 3नं, तर ते इक्वेशन चेंज करून आलेलं आहे. आता 2 आणि 3चं काय करता येईल, तर सबस्ट्रॅक्ट करू शकतो, कारण हे मायनस आहे, हे पण मायनस आहे, तर साईन चेंज होणार सेकंड इक्वेशनचं. तर आपण बोलायचं पुढं सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2. अशा पद्धतीनं 3 इक्वेशन आहे ते घ्यायचं. 2 सुरुवातीला घेऊया. 5x मायनस 3y इज इक्वल टू 1 आणि त्याच्यानंतर आहे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे ते मायनस 3x मायनस 3y इज इक्वल टू 3. आता इथं साईन चेंज होता ते, हा प्लस मायनस, हा प्लस मायनस आहे तो प्लस, हा सॉरी मायनस, अशा पद्धतीनं साईन, हा मायनस आणि हा प्लस कट झाला, तर इथं आलेला आहे 2x इज इक्वल टू मायनस 2. x इज इक्वल टू काय आला मग, मायनस 2 डिवायडेड बाय 2, x इज इक्वल टू मायनस 1. अशा पद्धतीनं आलेले आहे आपले मायनस 1ची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू आली मायनस 1. आता पुढं बोलायचं आहे सबस्टिट्यूटिंग, ती व्हॅल्यू कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करूयात, कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये पुट करूया. सबस्टिट्यूटिंग x मायनस 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ही व्हॅल्यू पुट करायची. इक्वेशन 1 घ्यायचं आहे इज इक्वल टू 1, तर पुट केली मायनस 1 मायनस y इज इक्वल टू 1. हा मायनस y इज इक्वल टू, हा इकडे शिफ्ट केला तर इकडे झाला प्लस, तर काय आहे इथं आलं तर 2 आलेला, हा मायनस, अशा पद्धतीनं. तर हा वायचा मायनस अजिबात चांगला वाटत नाही, असा वायला सेपरेट ठेवला, हा शिफ्ट केला तिकडं, तर हा झाला -2. अशा पद्धतीनं आपल्या व्हॅल्यू आलेत का, तर बरोबर आलेले आहेत. आपल्या ग्राफिकल मेथडनं आलेले आहेत का, तर आलेले आहेत. अशा पद्धतीनं आपल्या ग्राफिकल मेथडनं व्हॅल्यू आलेले आहेत. म्हणजे -1 -2 म्हणजेच ही आहे x आणि y इज इक्वल टू इज द सोल्युशन. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि खरंच मी चांगलं शिकवत असेल, तर तुम्ही खरंच चॅनलला सबस्क्राईब करा, छानपैकी शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोचवा, जेणेकरून तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर माझे चॅनलवर नवनवीन व्हिडिओ येतील त्याची पटकन नोटिफिकेशन भेटून जाईल. बेल आयकॉन पण प्रेस करा. थँक्यू फॉर वॉचिंग.